नमस्कार, RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. गावगुंडांच्या बंदोबस्तासाठी पोलीस अधीक्षकांचा ॲक्शन प्लॅन, विद्यार्थ्यांशी साधला संवाद. प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्याकरिता आस्था स्पेशल रेल्वे धावणार, पुढील महिन्यात नियोजन. जुने चालान दंड वसुलीसाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेची मोहीम, शेकडो वाहनांवर कारवाई. शेगाव शहराला 24 तास मिळणार पाणी, पंतप्रधानांच्या हस्ते योजनेचे उद्घाटन. ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने तूर काढण्याचे काम सुरू, उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांचे नुकसान. आता सविस्तर बातम्या. शहरासह जिल्ह्यातील गाव गुंडांचा बंदोबस्त करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी ॲक्शन प्लॅन तयार केला असून या अनुषंगाने पोलीस लॉन येथे विद्यार्थी व कोचिंग क्लास संचालकांसाठी एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत चर्चा करणे, मार्गदर्शन करण्यात आले. पोलीस अधीक्षकांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधत अशा गावगुंडांच्या बंदोबस्तासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी 18 वर्षीय निष्पाप विद्यार्थ्याच्या हत्येमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी शहरातील दादा, गुंड, भाईगिरी करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी आणि कोचिंग क्लासेसचे संचालक यांच्याशी संवाद साधला. शहरातील पोलीस लॉनमध्ये असलेल्या राणी महाल येथे सक्षम सुरक्षा आणि जनजागृती या विषयावर चर्चासत्राअंतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अकोला शहरात कोचिंग क्लासेससाठी बाहेरील जिल्ह्यातील विद्यार्थी मोठ्या संख्येने येथे येतात. या विद्यार्थ्यांकडून पैसे उकळणे, हनी ट्रॅपद्वारे ब्लॅकमेल करणे आदी गंभीर घटना शहरात घडल्या आहेत. या सर्व घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि गुंड आणि बदमाशांवर अंकुश लावण्याच्या उद्देशाने जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी आणि कोचिंग क्लास संचालकांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना त्रास देणारे दादा आणि भाईगिरी करणारे यांची दादागिरी यापुढे खपवून घेतली जाणार नाही. जर कोणी विद्यार्थिनींची छेड काढली तर विद्यार्थ्यांनी त्यांची माहिती कोचिंग क्लासचे संचालक आणि पोलीस यांना द्यावी. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवत गैरप्रकार करणाऱ्यांवर योग्य तो बंदोबस्त केला जाईल, असे आश्वासन देत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी उपस्थित विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थित विद्यार्थी व कोचिंग क्लासेसचे संचालकांच्या शंका व प्रश्नांचे निरसनही पोलिसांनी केले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश दुधगावकर व इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते. या चर्चासत्राला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. मला फॉलो करत आहे कारण की तुमच्या पोस्ट पाहून जे पाथरमध्ये उरळची घटना असेल किंवा जवाहरनगरची असेल किंवा रेल्वे स्टेशनची असेल, अजून त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्याला मी खूप म्हणजे लाईक्स पण दिला. तुम्हाला मेल टाकायचा विचारत होतो की तुम्हाला भेटायचं आहे, कारण की एक नॉमिनल गोष्टी अकोल्यातले सगळ्यात मेन प्रॉब्लेम आहे मला ऑटोवाल्यांचा. सर, ऑटोवाले सवारी इथे सवारी आहे, डायरेक्ट ब्रेक मारतात. मागचा येऊन राहिला नाही येऊन राहिला, कोण आहे मागचा माणूस आहे तो ठोकला जातो, ऑटोवाला उतरतो, वरतून त्याला शिव्या देतो. अयोध्येतील प्रभू श्रीराम यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारीला होणार असून या दिवसापासूनच मंदिर भाविकांसाठी खुले होणार आहे. प्रभू श्रीरामाचे दर्शन घेता यावे यासाठी भारतीय रेल्वे 350हून अधिक विशेष गाड्या चालवणार आहे. या गाड्यांना आस्था स्पेशल रेल्वे म्हटले जात आहे. देशभरातील विविध ठिकाणांहून अयोध्येसाठी रेल्वेकडून आस्था स्पेशल रेल्वे चालवल्या जाणार आहेत. यात अकोला मार्गे सिकंदराबाद अयोध्या धाम विशेष रेल्वे 18 फेब्रुवारीला धावणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार 07297 सिकंदराबाद अयोध्या धाम विशेष रेल्वे रविवार 18 फेब्रुवारी रोजी सिकंदराबाद येथून दुपारी 3 वाजता रवाना होऊन अयोध्या धाम येथे मंगळवार 20 फेब्रुवारी रोजी पहाटे 3:35 पोहोचेल. ही गाडी अकोला स्थानकावर सोमवार 19 फेब्रुवारीला 2:15 रविवारची रात्र येणार आहे.
परतीच्या प्रवासात 07297 अयोध्याधाम सिकंदराबाद विशेष रेल्वे बुधवार 21 फेब्रुवारी रोजी अयोध्याधाम येथून दुपारी 2:20 रवाना होऊन शुक्रवारी 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:15 सिकंदराबाद येथे पोहोचेल। ही गाडी गुरुवार 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 4:35 अकोला स्थानकावर येणार आहे। ज्या वाहनधारकांनी चलनचा दंड भरलेला नाही अशा वाहनधारकांकडून दंड वसुलीचा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिल्यानंतर शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने शनिवारी मोहीम सुरू करण्यात आली। या अंतर्गत अनेक वाहनांवर कारवाई करण्यात आली। या कारवाईमुळे वाहनधारकात खळबळ उडाली होती। शहर वाहतूक नियंत्रण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शनिवारपासून विविध वाहनांवर थकीत दंड वसुलीची मोहीम सुरू केली। वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर वाहतूक विभागाचे कर्मचारी नियमानुसार दंड आकारतात। वाहतूक नियंत्रण विभागाचे कर्मचारी आता वाहनांवर कारवाई करत नाहीत। वाहन चालकाकडे जाऊन त्यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचे त्यांना समजावून सांगताना दिसत नाहीत। हा कर्मचारी थेट आपल्या मोबाईलवर वाहनाचा फोटो काढतात आणि वाहनाने कोणत्या प्रकारचे वाहतूक नियमांचे उल्लंघन केले आहे हे कॅमेऱ्यात कैद करून त्यांच्या पोर्टलवर पोस्ट करतात। या कारवाईची माहिती संबंधित वाहन चालकाच्या आरटीओ मध्ये नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर SMS द्वारे टाकली जाते। त्यानंतरच वाहन चालकाला कळते की त्याच्या वाहनाला चलान देण्यात आले आहे। मोठ्या प्रमाणात दंडाची रक्कम प्रलंबित आहे अशा वाहन चालकांविरुद्ध हा दंड वसूल करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी वाहतूक विभागाला दिले असून त्यामुळे शनिवारी सकाळपासूनच वाहतूक विभागाचे कर्मचारी वाहन चालकांकडून दंड वसूल करताना दिसत आहेत। ही मोहीम पुढेही सुरूच राहणार असल्याची माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात येत आहे। सोलापूर येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध योजनांचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला। यामध्ये शेगाव नगर परिषदेचा समावेश होता। शेगाव शहराला या योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यात 165 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून त्या अंतर्गत आता शहराला 24 तास पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। शुक्रवार 19 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर होते। त्या दरम्यान त्यांनी सोलापूर येथून विविध योजनांचे ऑनलाईन उद्घाटन केले, ज्यात शेगाव नगर परिषदेचाही समावेश होता। शेगाव शहराला 24 तास पाणी देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री यांच्या हर घर जल योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यात 165 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे। यापूर्वी शेगाव शहराला 10 ते 12 दिवसांनी पाणी पुरवठा होत असे, मात्र आमदार संजय कुटे यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे शेगाव शहराला वाण नदीच्या हनुमानसागर धरणातून पाईपलाईन आणण्याचे काम पूर्ण झाले। आता दुसऱ्या टप्प्यात शेगाव शहराला या योजनेसाठी पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत 165 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे। या योजनेचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाईन करण्यात आले। शेगाव नगर परिषदेच्या डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात जिल्ह्यातील खासदार, सर्व आमदार, बुलढाण्याचे जिल्हाधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, शेगावचे तहसीलदार व अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते। अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या तुरीच्या पिकाची कापणी केल्यानंतर पारंपरिक पद्धतीने तूर काढण्याचे काम सुरू आहे। कापणी यंत्रात पिकाचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी पारंपरिक पद्धतीचा वापर करीत आहे। सध्या तुरीच्या पिकाला 10,000 रुपये भाव मिळत असला तरी उत्पादन घटल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे। जिल्ह्यात तूर पिकाची कापणी झाल्यानंतर ग्रामीण भागात तूर पिकाची काढणी सुरू झाली। खरीप हंगामातील पेरणीला उशीर झाल्याने तूर उत्पादनात घट आली असून ढगामुळे आणि अळ्यांच्या प्रादुर्भावामुळे तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। सध्या ग्रामीण भागात तूर पीक काढणीचे काम पारंपरिक पद्धतीने केले जात आहे। काही शेतकरी हार्वेस्टरच्या सहाय्याने तूर पीक काढत आहेत, परंतु तूर पीक हार्वेस्टरने काढताना पिकाचे मोठे नुकसान होते। त्यामुळे शेतकरी पुन्हा पारंपरिक पद्धतीने तूर पिकाची कापणी करत या पिकाला सुकवल्यानंतर मजूर लावून तूर पीक काढत आहेत। बाजारात तुरीचे दर 10,000वर पोहोचले आहेत। आधीच सोयाबीनचे पीक अपेक्षेप्रमाणे झाले नसल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले। सध्या तुरीचे भाव वाढत आहेत। तुरीचे भाव आणखी वाढण्याची शक्यता व्यापारी वर्गातून वर्तवली जात आहे। मात्र तुरीचे उत्पादन कमी झाल्याने शेतकऱ्यांचेही नुकसान होत आहे। लग्नाचे आमिष देऊन युवतीवर अत्याचार करणाऱ्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष विरोधात दहीहंडा पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार आहे, त्याचा शोध पोलीस घेत आहेत। अकोला जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष विपुल उर्फ राम प्रफुल्ल म्हैसने याच्यावर दहीहंडा पोलीस स्टेशनमध्ये अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला।
पोलीस सूत्रानुसार लोहारी येथील रहिवासी तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विपुल म्हैसने याची अकोट तालुक्यातील एका 28 वर्षीय युवतीसोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर मुलीला लग्नाचे आमिष दाखवीत गत 4 वर्षांपासून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडित युवतीने लग्नाचे म्हटले तर लग्नाकरिता नकार दिला. त्यामुळे सदर मुलीने दहीहंडा पोलीस स्टेशन येथे जाऊन तक्रार दाखल केली. त्या तक्रारीवरून दहीहंडा पोलीस स्टेशन यांनी अकोला जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विपुल उर्फ राम प्रफुल्ल म्हैसने याच्या विरुद्ध कलम 376, 376 N, 377, 417 अन्वये गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यापासून विपुल फरार असून त्याचा लवकरात लवकर शोध घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दिनांक 17/1/2024 रोजी पोलीस स्टेशन येथे एक 28 वर्षीय पीडिता आली व तिने तक्रार दिली की तिच्यासोबत विपुल उर्फ राम प्रफुल्ल म्हैसने राहणार लोहारी तालुका अकोट जिल्हा अकोला याने लग्नाचं आमिष दाखवून तिच्याबरोबर सन 2019 पासून फेसबुकवरती मैत्री करून त्यानंतर लग्नाचं आमिष दाखवून वारंवार तिच्याबरोबर शारीरिक संबंध जबरदस्तीने प्रस्थापित केले आहेत. अशी तिची तक्रार असल्याने पोलीस येथे तिच्या तक्रारीवरून तात्काळ गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. प्रेम प्रकरण असल्यामुळे आरोपीला याबाबत अगोदरच खात्री असल्याने आरोपी यापूर्वीच फरार झालेला आहे. आरोपीचा शोध घेण्याचं काम चालू आहे. गुन्ह्याचा पुढील तपास दहीहंडा पोलीस स्टेशनतर्फे करण्यात येत आहे. माननीय पोलीस अधीक्षक, माननीय अपर पोलीस अधीक्षक तसेच माननीय सहपोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात लवकरात लवकर आम्ही आरोपी अटक करून गुन्हा निष्पन्न करत आहोत. अज्ञात व्यक्तीद्वारे शहरातील औषधी विक्रेत्यांवर दबाव टाकून औषध व जनरल वस्तूची मागणी करण्यात येत आहे. तेवढेच नव्हे तर पेमेंट देण्यासाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड याचीही माहिती मागण्याचा प्रकार समजला असून अकोला जिल्हा मेडिकल असोसिएशनच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून अकोला जिल्ह्यातील काही मेडिकल दुकानदारांना अज्ञात व्यक्तीचे फोन येत असून ते व्हॉट्सअपद्वारे औषधी व सामान्य वस्तूंची मागणी करत असून ते वरिष्ठ लष्करी अधिकारी असल्याचे सांगून औषध विक्रेत्यांवर दबाव आणत आहेत. औषधांचे पैसे देण्यासाठी तो औषध विक्रेत्यांचे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि UPI पेमेंटची माहितीही विचारत आहे. काही औषध विक्रेत्यांनी दबावाखाली त्याला क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डची माहिती सुद्धा दिली. त्याचा गैरवापर होण्याची भीती आहे. औषध विक्रेत्यांना त्रास देणाऱ्या या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात अकोला जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. या प्रकरणाबाबतची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. आम्हाला आलेल्या प्राप्त माहितीनुसार काही अज्ञात व्यक्ती जे की आमच्या सभासदांना फोन करून फेक फोन करतात आणि सांगतात की जे आर्मी ऑफिसर म्हणून सांगतात ते, आणि काहीतरी ऑर्डर देतात व्हॉट्सअपवर आणि त्यांना म्हणते का ऑर्डर काढून ठेवा आणि नंतर आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपवर पैसे टाकू असे सांगतात. आणि मग पैसे टाकून असे दाखवतात की त्यांना काहीतरी 200 रुपये जास्त टाकतात आणि म्हणतात तुम्हाला जास्त 200 रुपये आलेले आहेत तर आमचे 200 रुपये तुम्ही परत करा. तर ते परत करण्याच्या नादात पैसे गमावून बसतात केली. तर या अनुषंगाने आम्ही काल 19 तारखेला SP साहेबांना भेटलो, त्यांना निवेदन दिले आणि त्यांनी लगेचच LCBचे शेळके सर त्यांना दिलं ते आणि त्यांनी तो नंबर ट्रेस केला, फोन केला पहिले आणि नंतर त्याचं लोकेशन ट्रेस केलं. ते 1070 किलोमीटर दूर UPच्या जंगलात शेतात काहीतरी त्याचं लोकेशन ट्रेस झालं. तर शेळके सरांचं हे मत होतं की तुम्ही जर असे कॉल आले तर त्यांना ब्लॉक करा किंवा उचलू नका किंवा ब्लॉक करा, बस एवढीच माहिती त्यांनी दिली. तरी आम्ही त्यांना हे केलं की सर लवकरात लवकर आम्हाला थोडंसं न्याय मिळावा या बाबतीत. यामध्ये कोणाची फसवणूक झालेली आहे का सर? आम्हाला असे नंबर्स आले पण नेमकी कोणाची फसवणूक झाली अजूनपर्यंत असं आलं नाही आहे. आमच्या सभासदाकडून असं काही माहिती आली नाही. फक्त तो फेक कॉल येतो आणि मग त्याला जर का आपण कॉल केला तर तो काहीतरी घाणेरड्या शिवीगाळ करतो, बस एवढं चाललेलं असतं. तुमची मागणी काय सर? हां, तुमची मागणी काय? ची मागणी हेच आहे की यांना अशा लोकांना पकडायला पाहिजे.
जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत एका महिलेची फसवणूक करून 8,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या 2 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी वर्धा येथून अटक केली। या आरोपीविरोधात इतरही जिल्ह्यात मोठे गुन्हे दाखल असून इतर चोरीचा उलगडा होण्याची शक्यता आहे। 17 जानेवारी रोजी जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोळा चौक परिसरात गाडगे नगर येथील श्रीमती मायाबाई राजू खुडे या महिलेला दोघांनी थांबवून साड्या वाटप होत असल्याचे सांगून तिला साडी देण्याच्या बहाण्याने तिच्याकडे असलेले 3,000 रुपये रोख व काही सोन्याचे दागिने अशा प्रकारे 8,000 रुपयांचा माल हिसकावून नेला। या घटनेची फिर्याद जुने शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली। महिलेचे सोन्याचे पैसे आणि रोकड असा मुद्देमाल लंपास करणाऱ्या 2 अटल चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वर्धा येथून ताब्यात घेतले। सूरज कंजार भाट आणि सुनील नेतलेकर अशी अटक करण्यात आलेल्या या दोन्ही आरोपींची नावे आहेत। यापूर्वीही या 2 आरोपींवर इतर जिल्ह्यातही असेच गुन्हे दाखल आहेत। जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शंकर शेडके यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली। महानगरपालिकेच्या वतीने शहरात गेल्या काही दिवसांपासून स्वच्छ भारत अभियानांतर्गत सखोल स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे। या मोहिमेमध्ये शहरातील अतिक्रमण सुद्धा काढण्यात येत आहे। या अतिक्रमणधारकांना 26 जानेवारीपर्यंत अतिक्रमण करू नये असा अल्टिमेटम दिल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर काही सूत्रांनी दिली आहे। 26 जानेवारीनंतर पुन्हा परिस्थिती जैसे ते होणार आहे का असा प्रश्न विचारला जात आहे। भंगार बाजार के गेट के सामने का जिस किसी का भी अतिक्रमण है जल्द निकाल ले, अन्यथा आप कार्रवाई की जाने वाली है। ये पार्किंग की गाड़ियाँ, भंगार बाजार, ये टोटल टायर ट्यूब, ये जो भी निकाला है प्लास्टिक का सामान जल्द हटा ले, अन्यथा कार्रवाई की जाने वाली है। मनपा आयुक्त कविता द्विवेदी यांनी सखोल स्वच्छता मोहिमेकरिता महापालिकेतील सर्व विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामाला लावले आहे। शहराच्या प्रमुख रस्त्यांवर असलेले कोणतेही अतिक्रमण ठेवू नये असे आदेश मनपा अतिक्रमण विभागाला दिले आहेत। त्या अनुषंगाने मनपा अतिक्रमण निर्मूलन विभाग कामाला लागला असून प्रमुख रस्त्यावर वाहतुकीला अडचण निर्माण करणारे किंवा फुटपाथवर केलेले अतिक्रमण काढण्यात येत आहे। प्रत्येक मार्गावर सध्या ही कारवाई सुरू आहे। शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या परिसरात ही कारवाई अधिक जोमाने करण्यात येत आहे। महापालिका आयुक्त कविता द्विवेदी यांनी पहिल्यांदाच चांगला आणि मोठा निर्णय घेत अतिक्रमणधारकांवर वक्रदृष्टी सुरू केली असून 26 जानेवारीपर्यंत या अतिक्रमणधारकांना पूर्णपणे अतिक्रमण हटविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। शनिवारी सुद्धा अनेक परिसरात मनपा अतिक्रमण निर्मूलन पथकाद्वारे कारवाई करण्यात आली। शहरातील रतनलाल प्लॉट चौक ते जठारपेठ चौकापर्यंत कारवाई करण्यात आल्याने अतिक्रमणधारकांची चांगलीच धावपळ उडाली होती। तर शहरातील फतेह चौकाकडून संतोषी माता चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर भंगार व्यावसायिकांनी तसेच जुनी दुचाकी विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे। त्या व्यावसायिकांना सुद्धा अतिक्रमण निर्मूलन पथकाद्वारे अल्टिमेटम देण्यात आला। स्वतःहून त्यांनी जर अतिक्रमण काढले नाही तर महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाद्वारे कारवाई केली जाणार आहे। एकंदरीत मनपा आयुक्तांच्या अतिक्रमणधारकावरील वक्रदृष्टीमुळे शहरातील रस्ते मात्र मोकळे श्वास घेत आहेत। यासोबतच नागरिकांनाही रस्त्यावरून ये-जा करताना होणारा त्रास सुद्धा थांबला आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। गावगुंडांच्या बंदोबस्तासाठी पोलीस अधीक्षकांचा ॲक्शन प्लॅन, विद्यार्थ्यांशी साधला संवाद। प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्याकरिता आस्था स्पेशल रेल्वे धावणार, पुढील महिन्यात नियोजन। जुने चालान दंड वसुलीसाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेची मोहीम, शेकडो वाहनांवर कारवाई। शेगाव शहराला 24 तास मिळणार पाणी, पंतप्रधानांच्या हस्ते योजनेचे उद्घाटन। ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने तूर काढण्याची काम सुरू, उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांचे नुकसान। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज यूट्यूब चॅनलवर। तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।